खरंच लक्ष देण्याची वेळ आहे. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आता म्हणताय निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रत्येक जण येतो आणि इथं आश्वासनांचा पाऊस पडतो. हे गेले अनेक वर्ष झालं हे असंच सुरू आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बारामती म्हटलं की एक विकासाचं मॉडेल आठवतं सगळ्यांना, पण बारामतीतलं हे वास्तव कुणीच का मांडत नाही? नाही, काय झालं की बारामती म्हणजे सरळ एका वाक्यात सांगायचं तर रावणाची लंका जशी सोन्याची होती ती मी पाहिली नाहीये, पण हे बिंबवलं की रावणाची लंका सोन्याची होती. तसं पवारांची बारामती खूप सदन आहे हे बिंबवलं गेलं, आणि यात अर्ध सत्य आहे आणि अर्ध खोटं आहे. बारामती सदन आहे का? हो आहे. बारामती आणि बारामतीचा एक भाग की बारामतीच्या आजूबाजूची 10 किलोमीटर आणि पलीकडचा भाग हा सदन आहे, आणि बारामतीचा हा जो भाग आहे पश्चिम पट्टा आमचा हा सतत उपेक्षित आहे. म्हणजे ज्या ज्या वेळी देशातून परदेशातून अनेक मान्यवर येतात त्यावेळी हा भाग कधीच दाखवला जात नाहीये त्यांना. त्या सगळ्यांना थेट तिथं विमानाने नेलं जातं, हेलिकॉप्टरने नेलं जातं आणि ती बारामती दाखवली जाते. हे जर दाखवलं तर हा सगळा विकासाचा फुगा फुटून जाईल. आणि इथं काय विकास झालाय म्हणजे इथे योजना केली आहे पाण्याची, त्याच्यातून पाणी पावसाळ्यात येतं. म्हणजे ज्यावेळी इथलं पावसाचं पाणी असतं त्या पाण्यात ते पाणी येतं. आता एवढी गरज आहे, अजिबात पाणी नाहीये. म्हणजे ही जी बाजू आहे ना ही कधीच कुठेच लोकांपुढे येत नाहीये. आणि त्यामुळे मी म्हणतो ना की इथली राजकीय व्यवस्था जी आहे ना, आम्हाला नेत्यांना दोष नाही द्यायचा. आमच्यात इथली जी माणसं आहेत ही माणसं इथलं वास्तव नेत्यांपर्यंत पोहोचू देत नाहीयेत. आणि आता तर भयंकर झालंय बारामती आपल्या या मतदारसंघामध्ये, तर खूप वाईट झालंय की एकाच घरातली 2-2 माणसं त्यांच्यातच विचार नाहीये, तर आमचा विचार कधी केला जाणार आहे? या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये हे सगळं होतंय. आता व्यवस्थेवर काय व्यवस्था म्हणजे आता काय बोलावं याच्यापेक्षा, म्हणजे प्रतिमा प्रतिकांमधून मी त्या कवितेतून तेच मांडलं होतं की इथली व्यवस्था. मला फक्त एकच आहे की आमच्या ज्या कष्टाचं मोल आहे ते आमच्या खिशामध्ये उगवावं. मी एवढंच म्हणेल की इथलं जे सगळं वास्तव आहे, मी जे बोलतोय कदाचित कुणाला ते व्यवस्थेच्या विरोधात वाटेल किंवा एखाद्याच्या फायद्याचं वाटेल, पण ते तसं नाहीये. मी जे लिहिलंय हे खरं आहे की रानबैरी शब्द माझे काकरीत आलो, रांधले आयुष्य तेव्हा भाकरीत आलो. रानबैरी शब्द माझे काकरीत आलो, रांधले आयुष्य तेव्हा भाकरीत आलो. घातले मी खत पाणी काळजाच्या तुकड्याला, आयुष्याची झोपडीही सेकरीत आलो. आयुष्याची झोपडीही सेकरीत आलो. आमच्या आयुष्याची अजून झोपडीच आहे. तुमच्या महाल माड्या बंगले वगैरे सगळे आहेत. आमच्या याच्यावरती शेकरण्यासाठी कुठंतरी काडाकुडाचं तरी उगवून या मातीत यावं, एवढं तरी पाणी आमच्या वाट्याचं आम्हाला मिळावं, एवढीच या व्यवस्थेकडून आणि यांच्याकडून अपेक्षा आहे. खरं तर ही जी परिस्थिती मांडली आहे ही हनुमंत चांदगुडे यांनी बारामतीची मांडली असली तरी ही राज्यभर लागू होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की राजकारणी आपली पोळी भाजून घेतात, परंतु सर्वसामान्य माणूस हा केंद्रित असला पाहिजे, परंतु हा दुर्दैवाने आता सध्या केंद्रित नाहीये. या माध्यमातून बारामतीचाच नव्हे तर राज्यभरातली जी परिस्थिती आहे ती हनुमंत चांदगुडे यांनी आपल्याशी मांडली. धन्यवाद आपले खूप खूप. तर या कवितांच्या माध्यमातून जी सर्वसामान्यांची व्यथा आहे ती हनुमंत चांदगुडे यांनी मांडली आहे. आता यातनं राजकारणी काय बोध घेतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, सुपे, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.